पूर्वीचे कायदे आहेत भारतीय दंड संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट भारतीय पुराव्याचा कायदा हे संपुष्टात येऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे CRPC, भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच भारतीय पुराव्याचा कायदा आणि भारतीय न्याय संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड असे हे 3 कायद्यांची अंमलबजावणी काल रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये लागू झालेली आहे। मुळात कायदा बदलाचा दृष्टिकोन की 150 वर्षापूर्वी जी स्थिती होती देशामध्ये त्याला अनुसरून ते कायदे बनवलेले होते। आज त्या कायद्यांना जवळपास 150 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळे आणि त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या स्थितीची परिस्थिती याच्यामध्ये खूप आमूलाग्र असा बदल झालेला असल्यामुळे कायदे बदलणं गरजेचं होतं। त्यामुळे सरकारने याच्यावर सारासार विचार करून यावर तज्ञांच्या समितीचा अहवाल प्राप्त करून घेऊन हे संपूर्ण कायदे बदलून या ठिकाणी नव्यानं या कायद्यांचं या ठिकाणी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यानंतर कायद्याचं नाव जे होतं भारतीय दंड संहिता, सरकारने असा विचार केला की आपल्या देशातल्या लोकांवर आपण हे कायदे चालवतोय, मग आपल्या देशातल्या लोकांना आपण कसं दंड द्यायचा। त्यामुळं मुळात जो भारतीय दंड संहिता होता इंडियन पिनल कोड त्याला बदलून कायद्याचं नाव भारतीय न्याय अधिनियम किंवा न्याय संहिता असं या ठिकाणी कायद्याचं नाव केलं गेलं, जेणेकरून त्या कायद्याच्या आधारे आपल्या देशातील लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी पोलीस मशिनरी, न्यायालयीन यंत्रणा काम करेल असं या ठिकाणी कायदा बदलण्यापाठीमागचा प्रामुख्याने उद्देश होता। त्याच पद्धतीनं त्यावेळेला ब्रिटिश काळ अस्तित्वात असल्यामुळं कायद्यामध्ये ब्रिटिश हा शब्द होता, एम्पायर असे शब्द होते, ज्युरी असे शब्द वापरण्यात आलेले होते, राजद्रोह असे काही ठिकाणी अपराध वापरण्यात आलेले होते। त्यामुळं आजच्या स्थितीमध्ये हे शब्द किंवा त्यावेळची जी परिस्थिती होती तशी परिस्थिती अस्तित्वात नसल्यामुळं राजेशाही संपुष्टात आलेली आहे। त्यानंतर राजेशाही संपुष्टात आली तर राजद्रोहाचा खटला होणारच नाही। त्यानंतर ज्युरी ही संकल्पना संपुष्टात आलेली आहे, त्यानंतर एम्पायर ही संकल्पना संपुष्टात आलेली आहे। त्यामुळे असे जे काही शब्द होते ब्रिटिशकालीन ते शब्द वगळण्यात आलेले आहेत। आज आपण बघतो की सायबर क्राईम आणि डिजिटल युग आहे, त्याला अनुसरून अपराध मोठ्या प्रमाणावर होत आहेत, त्याला अनुसरून पुरावे देखील त्याच पद्धतीने गोळा केले जावेत, त्याला अनुसरून त्याच पद्धतीचे दंड अपराधांना व्हावेत याचा विचार केला, त्याला अनुसरून त्याच पद्धतीची कार्यपद्धती या ठिकाणी खटले चालवताना अवलंबली जावी, तपासात सुद्धा तशी पद्धती अवलंबली जावी आणि जास्तीत जास्त डिजिटलायझेशनचा उपयोग देखील न्यायालयीन प्रक्रियेमध्ये व्हावा। ही न्यायालयीन प्रक्रिया, खटला चालवण्याची प्रक्रिया, तपासाची प्रक्रिया अतिशय सुलभ व्हावी, सर्वसामान्य व्यक्तीला देखील याच्यामध्ये जलद गतीने न्याय मिळावा याचा विचार करून या ठिकाणी या कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि नवीन कायद्यामध्ये ते ॲडिशन त्याच्यामध्ये केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हटल्यानंतर पूर्वी कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे समाज उपयोगी एखाद्या अपराधाने छोट्या प्रकारचे अपराध केले असतील ज्याला शिक्षेची तरतूद जास्त नाहीये, अपराधाचं प्रमाण देखील हे सौम्य असेल तर त्याला कम्युनिटी सर्व्हिसच्या माध्यमातून शिक्षा देता यावी। कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे त्यानं समाज उपयोगी काहीतरी काम केलं पाहिजे, समाजाला फायदा होईल असं, तर तशा शिक्षेची तरतूद या ठिकाणी कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। पूर्वी मॉब लिंचिंग सारख्या कायद्यांना या ठिकाणी शिक्षेची तरतूद IPC मध्ये नव्हती, तसं संघटित गुन्हेगारी कायदा आहे, तर आता या नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये संघटित गुन्हेगारी कायद्याचे देखील अपराधाचे कलम याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असल्यामुळं तर या कायद्याप्रमाणे जो कोणी संघटित गुन्हेगारी करेल तो या ठिकाणी अपराध असेल त्याच्याविरुद्ध देखील खटला या ठिकाणी चालू शकतो। ज्या गुन्ह्यांना 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट करून तपास करून घेतला पाहिजे असं मॅन्डेटरी प्रोव्हिजन या कायद्यामध्ये आणलेली आहे।
जर फॉरेन्सिक एक्सपर्टनी तपास केला असेल तर त्या ठिकाणी आरोपी निर्दोष सुटू शकणार नाही, कारण फॉरेन्सिक एक्सपर्टचा जो एव्हिडन्स आहे, पुरावा आहे, तो या ठिकाणी खरा आहे असं गृहीत धरलेलं आहे, जोपर्यंत आरोपी ती गोष्ट नाकारून न्यायालयामध्ये सिद्ध करत नाही. त्यामुळं शिक्षेचं प्रमाण देखील या नवीन कायद्यामुळं चांगल्या पद्धतीने वाढेल आणि अपराधांना जरब बसून समाजामध्ये अपराधाचं प्रमाण कमी होऊ शकेल असं मला वाटतं. असेल किंवा पब्लिक न्यूसन्स असेल, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला असेल, अशा पद्धतीचे ज्या अपराधांना साधारणतः 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल अशा ठिकाणी ती कम्युनिटी सर्व्हिस आहे.